नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नवीन रेसिपी आलू कोळीवाळा। तर बनवायला सुरुवात करूया। इथे मीडियम साइजचे 2 आलू घेतलेले आहेत आणि छानपैकी ते कट करून घेतलेले आहेत। तर याला आपण बॉईल करून घेणार आहोत। तर इथे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये घातलेला भरपूर सारं घातलेलं आहे पाणी। तर यामध्ये घालूया आपण चवीनुसार थोडंसं मीठ। यामध्ये घातलेला आहे आपण चवीनुसार थोडंसं मीठ आणि छानपैकी 7 ते 8 मिनिट आपण याला बॉईल करून घेणार आहोत। बटाटे छान बॉईल होईपर्यंत आपण पुढली तयारी करून घेणार आहोत। तर इथं घेतलेले आहेत मी 3 हिरव्या मिरच्या, आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। तर छान आपली याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर छान आपण एक पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर इथं घेतलेला आहे मी एक बाउल आणि यामध्ये घालायचे आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे चिकन 65 फ्राय करण्याचा मसाला आणि त्यानंतर घालायचा आहे यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, लाल तिखट, परत हळदी पावडर, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, ओवा, काळी मिरी पूड, सोबतच गरम मसाला आणि धने जिरे पूड। तर हे सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि यामध्ये घालायचं आहे 2 चमचे दही। त्यानंतर हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घालून। आणि छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही या जागी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता बेसनाऐवजी किंवा मसाल्याऐवजी, पण मी तर चिकन 65 मसाला वापरलेला आहे। नसल्यास तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर छानपैकी याची पेस्ट तयार झालेली आहे। उकळलेले बटाटे आपण छान थंड करून घेतलेले आहेत। तर हे सर्व बटाटे आपल्याला या पेस्ट मध्ये घालायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर छानपैकी हे मिक्स करून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला एक एक तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। तर छानपैकी आपण फ्राय करून घेणार आहोत। तर तेल आपलं छान तापलेलं आहे, त्यामध्ये आपण एक एक हे पीस घालणार आहोत आणि छानपैकी असं कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। मीडियम गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे आहे। चवीला अप्रतिम लागतात आणि लवकरात लवकर ही कुरकुरीत डिश तयार होते। तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। तर इथे बघू शकता तुम्ही अतिशय छान असे कुरकुरीत आपले आलू कोळीवाळा छान असे फ्राय झालेले आहेत, एकदम असे 65 सारखे झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा फ्राय करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता रेडी झालेला आहे आपला आलू कोळीवाळा आणि लवकरात लवकर होतात ही रेसिपी, झटपट होणारी रेसिपी आहे। तर इथे बघू शकता टेक्स्चर याचं अतिशय छान असं आलेलं आहे। तर रेडी झालेली आहे आपली रेसिपी। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।